तेल, डिझेल, सीएनजी, मग माणसाने काय खायचं? या मोदी सरकारने आपलं राज्यामध्ये काय केलेलं ते कुणी विचारायला 1200 रुपये धंदा करतो. 1200 रुपयामध्ये सीएनजी 350 रुपयाचा भरतो. त्यामध्ये घरी काय घ्यायचं आहे तर आम्ही फास लावून घेऊ, लेकरांना रस्त्यावर आणू, भीक मागायला सांगू. दर वाढले तर काय आता गरीबाच्या खिशाला झळ लागणारच, आनंदाची गोष्ट आहे. पण तुम्ही जे बाहेर येतात जातात ते बंद करा ना अगोदर. तुमचे नेते एखाद्या रिक्षाने फिरतात और पाठीमागे 10 गाड्या असतात. मोदी जी आगे बोले कि सब बंद करना पड़ेगा, तो फिर हमारा घर कैसा चले? हमारा घर तो इससे चलता है. असं वाटतं की गाडी घरी पार्किंगच कुठे आहे, इतके भाव वाढलेले. बाकी काय सरकारला एक विनंती आहे की भाव कमी करा, नाहीपेक्षा तुम्ही राजरमध्ये असं राहता. नाही, सीएनजी दर एवढे वाढले, भाडं भेटत नाही, भेटलं तर कमी पैशामध्ये भेटतात ना. मैडम हम लोगों को तो वैसे भारी है, जब से ओला उबेर आ गया तब से और भारी हो गया. महानगर गॅस लिमिटेड यांनी सीएनजीच्या दरात वाढ केलेली आहे. म्हणजे आता एकंदरीत आधी सीएनजी 82 रुपये प्रति किलो होतं, ते आता 84 रुपये प्रति किलो झालेलं आहे. खरं तर जे लोक सीएनजी वरती अवलंबून आहे, ज्यांची वाहनं सीएनजी वरती अवलंबून आहेत, त्यांच्यासाठी खरं तर हा खूप मोठा फटका आहे. एकंदरीत आता मोदींनी जे आव्हान दिलं होतं की कुठे ना कुठेतरी आता आपल्याला वाहतूक म्हणजेच आपले जे प्रायव्हेट गाड्या आहेत त्या बंद केल्या पाहिजे, तर त्या आव्हानावर लोक किती चांगली प्रक्रिया देत आहेत हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहत आहात मॅक्स महाराष्ट्र. काय वाटतंय, सीएनजी महाग झालंय? सीएनजी आधी 82 होतं, आता 84 रुपये झालेलं आहे. तर मग मोदी सरकार आहे ना, आपल्याच लोकांनी निवडून दिलेलं आहे त्याला. त्यामध्ये आपण काय बोलू शकत नाही. जी मोदी सरकार चालवल ती आम्ही पण फॉलो करतो. जे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं की इंधन वापर कमी करा, पण कुठे ना कुठेतरी महागाई ही वाढत चालली आहे, तर त्यावरती तुमचं काय? बरं ठीक आहे, मोदी सरकारने सांगितलं आपलं कमी करा, वापरायचं कमी करा, तेल, डिझेल, सीएनजी, मग माणसाने काय खायचं? ते आपल्या खुर्चीवर बसून आपले नेतेगिरी चालवतात. तसेच पब्लिक आम माणूस कुठं जाणार मला सांगा? सीएनजी वाढलेलं आहे, आपल्या घरातले गॅस वाढलेले आहेत, महागाई वाढलेली आहे, प्रत्येक गोष्ट वाढलेली आहे. मग आपल्या आम माणूस रिक्षावाला किंवा काही काही कामं करत असतील त्या माणसाने कुठं जावं सांगा ना? तुम्ही एवढी महागाई केलेली आहे, मोदी सरकार करून नारे लावलेले आहेत. या मोदी सरकारने आपलं राज्यामध्ये काय केलेलं ते कुणी विचारायला नाहीये. मोदी सरकारने आपल्या मुंबईमध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये एवढी महागाई वाढलेली आहे, त्या महागाई पुढं माणूस मरायला लागलेला आहे. बघा, सकाळी 6 वाजता आपलं गाडी काढतो मी. सकाळी 6 वाजता गाडी काढल्याच्या नंतर रातभर मी 8 वाजेपर्यंत गाडी चालवतो. 1200 रुपये धंदा करतो. 1200 रुपयामध्ये सीएनजी 350 रुपयाचा भरतो. त्यामध्ये घरी काय घ्यायचं? घरी काय घेऊन जायचं? पोरांची फी असते, ट्युशन असतो, क्लासेस असतो, काय असं XYZ. मग आमच्यासारख्या माणसाने जायचं कुठं? आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हटलं तर ऑनलाईन ओला, उबेर, रॅपिडो, त्या लोकांनी आमचा पूर्ण धंदा चौपट केलेला आहे. जिथं आमचं 200 रुपये भाडं होतं तिथं आम्हाला 50 रुपये 60 रुपये भेटतात. मजबुरीने आम्हाला मारावं लागतो का? कारण की आम्हाला पण घरदार आहे, बघावं लागतं. एक प्रश्न अजून एक दादा, की आता महागाई तर वाढलेलीच आहे आणि आता सीएनजीचा दर वाढलाय, तर पुढे अजून दर वाढायची शक्यता आहे का? असं वाटतं. आहे तर आम्ही फास लावून घेऊ, दुसरं काही उपयोग नाही ना. लेकरांना रस्त्यावर आणू, भीक मागायला सांगू, तुम्ही तुमची जिंदगी जागा. आता जेवढं माझ्याकडनं होतं तेवढं मी करतोय. आता माझ्याकडनं पण एवढं हँडल होत नाहीये. महागाई एवढी वाढलेली, गॅसचे भाव वाढलेले आहेत. मोदी सरकारने प्रत्येक गोष्टीचा भाव वाढवलेला आहे. आणि मोदी सरकार आम्हाला सांगतात की तुम्ही तेल कमी वापरा, पेट्रोल कमी वापरा. मग काय करायचं आम्ही लोकांनी? जनतेने हे विचारलं पाहिजे. जनता आता गपचूप आहे. का गपचूप आहे आता त्यांची त्यांना माहिती. आमच्यासारख्या लोकांनी काय करायचं सांगा ना? एका साईडला म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आव्हान दिलंय की आता कुठे ना कुठेतरी तुम्ही जे आपले गाड्या वगैरे आहेत, ज्या प्रायव्हेट व्हेकल्स आहेत त्या बंद करा, म्हणजे शक्यता तो टाळा. तर त्यावरती काय म्हणतात? त्याबद्दल साईडला महागाई वाढ. आता जे बोलतात ते आम्हाला फॉलो करावंच लागेल ना मॅडम. मोदी सरकार आहे, किती काय केलं तरी त्यांच्या पुढे तर कोणी जाऊ शकत नाही. माणसं मरतात त्याचं काय करणार? ते सांगा ना. त्याचं उत्तर कोण देऊ शकतं का? नाही देऊ शकत. आता जसं चाललंय तसं आम्ही पण फॉलो करतो. आणि ज्या दिवशी
आम्हाला जमल तोपर्यंत आम्ही करू, आणि ज्या दिवशी नाही जमलं त्या दिवशी आम्ही फास लावू आणि पोरांना पण सांगू रस्त्यावर या, भीक मागा, तुम्ही तुमचं कमा आणि खा. त्याच्या पुढे दुसरा ऑप्शन आहेच नाहीये मॅडम. यूज करता सीएनजी यूज करता काय वाटतं आता सीएनजी चे दर वाढलेले आहेत त्यावरती तुमचं काय मत? दर वाढले तर काय आता गरिबाच्या खिशाला झळ लागणारच, आनंदाची गोष्ट आहे. कारण आपलं सरकार चांगलं गरिबाचं रक्षण करते. तेलाचे भाव वाढवले, सीएनजीचे भाव वाढवतात, अजून सर्व प्रकारचे भाव वाढवून ते गरिबाला चांगलंच खिशाला झळ देतात. आनंदाची गोष्ट आहे. एकंदरीत आत्ताच मोदीजींनी आवाहन केलं की आपले जे वाहतूक आहे ते बंद केलं पाहिजे, सहसा टाळले पाहिजेत आणि कुठेतरी दर वाढत चाललेत प्रत्येक गोष्टीचे, त्यावरती काय वाटतं? पण तुम्ही जे बाहेर येतात जातात ते बंद करा ना अगोदर. आता तुम्ही सर्वांना सांगितलं, जाहीर केलं की तुम्ही सर्व गाड्या बिड्या बंद करा, मग तुम्ही बाहेरचे दौरे बंद करा. तुमचे नेते एखाद्या रिक्षाने फिरतात आणि पाठीमागे 10 गाड्या असतात. ते खोटं कशाला ढोंग करतात तुम्ही? ते पूर्ण अगोदर बंद करा, मग गोरगरीब जनता सर्व काय बंद करेल. कारण एक मंत्री पुढे दाखवतोय की कुठंतरी बुलेटवर चाललाय किंवा रिक्षाने चाललाय, त्याच्या पाठीमागे 10 गाड्या असतात. हे ढोंग बंद करा तुम्ही अगोदर, मग गोरगरीब बरोबर आपले हे करतील. आता जे अगोदर करायचं होतं ते केलं नाही, आता करून काय फायदा आहे? हे सगळं चुकीचं हे करतात, ते जनतेचं दिशाभूल करतात हे सरकार. काय वाटतंय पुढे दर वाढण्याची शक्यता आहे? 100% वाढेल. का नाही वाढणार? दर वाढणारच आहेत. दर वाढणार. वाढणार. मग जर दर वाढले तर खरंच ही वाहतूक वगैरे कमी करावी लागेल. जो गोरगरीब आहे, ज्याला काम केल्याशिवाय पर्याय नाहीये, तो कसा काय वाहतूक बंद करणार? तो जे श्रीमंत लोक ते त्यांच्या गाड्या बंद करून ते करू शकतात, पण सामान्य लोक ज्यांचं पोट याच्यावरच आहे की मेहनत करून खायची, तो माणूस कसा काय बंद करणार आहे? त्याला तर कामावर जायलाच लागेल. तुम्ही 100 रुपये करा, 200 रुपये करा, काय दर वाढवायची ते वाढवा, त्याला पर्याय नाहीये. काय वाटतं आता सीएनजी चे दर वाढलेले आहेत त्यावरती तुमचं काय मत? काय नाही, कमी कमी झालं पाहिजे. अजून काय? हा, किती किती लिटर लागतं तुम्हाला म्हणजे रोजचं किती लिटर लागतं तुम्हाला सीएनजी? सीएनजी तर असं पुन्हा पुन्हा टाकी भरतात आम्ही दिवसभर दिवसभर चालवतात आम्ही लोक. त्याच्यामध्ये काय धंदा पाणी पण थंड आहे एकदम, काहीच नाही आहे. तर परवडत नाही आता, कमी परवडायला लागला. पेट्रोलचा भाव त्याचा भाव 1 संगती झाला आता. त्याच्यामुळे कमी केलं तर उलट चांगलं होईल आमच्यासाठी. कमी केलं पाहिजे असं. हो, कमी केलं पाहिजे. एकंदरीत आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन दिलंय की इंधनाचा वापर कमी करा, पण कुठे ना कुठेतरी आता इंधनच महाग होत चाललंय, तर त्यावरती तुमचं काय म्हणणं आहे? आणि आता तर आधी 82 होतं, 82 रुपीज होतं, आता 84 झालेलं आहे, त्यावरती काय? त्यावरती काय मला जास्त माहीत नाही, कारण मी रोज गाडीचा वापर करत नाही आणि हे गाडी ड्रायव्हर लोक वापर करते आणि त्यांचे काय तो बोलते की CNG महाग झाला आणि पेट्रोल महाग झालं म्हणून कंपनीचा रेट पण पहिले किती होता, 10 रुपये किंवा 12 रुपये होता पर किलोमीटर, आणि त्या लोकांनी बोलतोय की आम्हाला 2 ते 3 रुपये थोडा बढ़ा के या फिर बड़ो केला पाहिजे. अजून काय नाही. उबेर है, आपकी प्राइवेट टैक्सी, आपकी प्राइवेट कार है, तो आपको क्या लगता है अभी सीएनजी बढ़ गया है, तो इसके ऊपर आप क्या बात करना चाहते हैं? सीएनजी बढ़ गया तो रेट भी बढ़ना चाहिए. सॉरी, रेट भी बढ़ना चाहिए. किस बात के रेट बढ़? अपना भाड़ा भी बढ़ना चाहिए. अच्छा, नहीं, अगर ऐसा डीजल का भाव बढ़ते जाएगा तो फिर अभी आम आदमी क्या करेगा? अगर डीजल भाव बढ़ा तो फिर अनाज का भाव बढ़ेगा, हर एक चीज़ का भाव बढ़ेगा, तो उसका कुछ तोड़ तो निकालो. एक साइड अभी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने ऐसे आह्वान किया है कि पेट्रोल का या फिर डीजल का ज़्यादा यूज़ मत करो, और एक साइड अभी देखा गया तो सीएनजी बढ़ रहा है, पेट्रोल के भाव बढ़ रहे हैं, डीजल के भाव बढ़ रहे हैं, उसके ऊपर आपकी क्या? हम लोग को बोला गया है कि पेट्रोल डीजल यूज ज़्यादा मत करो, लेकिन जो प्रधानमंत्री जो साहब है वो खुद 10-10 गाड़ी लेके चलते, उनका क्या? उनको भी तो कम करना चाहिए ना गाड़ी, इसी में हम लोग को ही लागू किया गया है बस. और मैं उसके आगे तो अब कुछ नहीं बोल सकता हूँ. आपकी प्राइवेट व्हीकल है? हाँ, अपना स्कूल का है. अच्छा, स्कूल बस है. स्कूल बस तो है. फिर आपको क्या लगता है कि अभी सीएनजी इतना बढ़ गया है, तो सीएनजी बढ़ गया तो कम होना चाहिए या नहीं, या फिर आगे जाके बढ़ेगा? अभी जो बढ़ गया है तो अभी कम तो होना चाहिए, लेकिन जो एक बार बढ़ जाता है तो कम तो होता नहीं है, लेकिन इसके आगे आप मत बढ़ाओ, क्योंकि अभी हर एक चीज़ का भाव बढ़ेगा. अभी स्कूल का फीस भी बढ़ गया है,
अभी व्हीकल का भाड़ा बढ़ जाएगा, फिर हम लोग को फिर 5 लोग से भी भाड़ा बढ़ा के लेना पड़ेगा। तो उसमें अगर इंसान आम आदमी बच्चों को पढ़ाएंगे कि स्कूल बस में भेजेंगे कि किसका फीस देंगे, तो वो थोड़ा ध्यान में रख के थोड़ा देखिए कि जो अभी बढ़ गया तो कम तो नहीं होगा, कि चीज़ भाव बढ़ता है कम तो होता नहीं है। तो अभी आप ध्यान रखिए कि इसके आगे ना बढ़े, सीएनजी पेट्रोल डीजल इसके आगे आप बढ़ाओ मत। बस जो अभी बढ़ गया है बस वही रहने दो, ये तो कम होने वाला नहीं है। वो तो सबको मालूम है, जो भाव बढ़ता है तो भाव कम होता नहीं है, बढ़ते जाता है। तो देखिए अगर हो सके तो अगर कम होता है तो इसमें कुछ कीजिए कम तो अगर आगे बढ़ ही गया भाव, तो अभी आपकी स्कूल बस है, तो आगे जाके मोदी जी ने तो आह्वान किया ही है कि बंद करना पड़ेगा सब, तो आप बंद कर सकते हो। नहीं, फिर घर कैसा चलेगा? मोदी जी अगर बोले कि सब बंद करना पड़ेगा तो फिर हमारा घर कैसा चलेगा? हमारा घर तो इससे ही चलता है। व्हीकल चलेगा तो हम लोग के घर पे पैसा आएगा, नहीं चलेगा तो भी नहीं आएगा। हम लोग कैसा रोज का कुआं खोद के रोज पानी पीने वाले हैं। जिस दिन कुआं खोदेंगे नहीं उस दिन हमको भूखा ही रहना पड़ेगा। फिर उसके लिए अगर मोदी जी उसके लिए क्या करे, चलो हमने उनका बात सुन के बंद कर दिया, तो वो उनके लिए क्या करे अगर हम सुन भी लिए तो। सीएनजीचे भाव वाढलेत, काय झालं आता? आधी तर पेट्रोल वाढलं, मग डिझेल वाढलं, आता तर सीएनजीचे भाव वाढलेत. फार वाईट गोष्ट आहे ही सगळ्यात. हा. सगळे भाव वाढलेले आहेत, डिझेलचे वाढले, पेट्रोलचे वाढलेले आहेत, सीएनजीचे वाढले आहेत. तर असं चालायचं कसं गाडी घेऊन? असं वाटतं की गाडी घरी पार्किंगच करून ठेवावी, इतके भाव वाढलेले आहेत. त्याच्यात हा उन्हाळा आहे, उन्हाळ्यात तर एसीचे चालत नाही, त्याचे भाव वाढले सीएनजीमुळे. बाकी काय सरकारला एक विनंती आहे की भाव कमी करा, नाहीपेक्षा तुम्ही राजरमध्ये सरळ आता, असं म्हणणं, बाकी काय नाही. एकंदरीत एक शेवटचा प्रश्न आहे की मोदी म्हणजे आपले जे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत त्यांनी आव्हान दिलंय की सहसा गाड्या जर वाटेल तेव्हाच रस्त्यावरती आणा, नाहीतर आणू नका, कारण पेट्रोल महागवलंय, डिझेल महागवलंय. तर तुम्ही किती सहमत आहात या गोष्टीसाठी? सहमत तर आहे, पण युद्धाच्या आधी ही घोषणा करायला पाहिजे होती. युद्धाला जर 2.5 महिने झाले, त्याच्या आधी जर केलं असतं हे, तर खूप फरक पडला असता, असं आम्हाला वाटते सगळे जनतेत. आता जे दर वाढलेले आहेत, आधी 82 प्रति किलो होतं, आता 84 रुपये झालेलं आहे, तर त्यावरती तुमचं काय? फक्त सीएनजीचे दर वाढलेले आहे, आमच्या दरामध्ये काय वाढ झालेली नाही, ते तर कमीच आहेत, तसेच आहेत. आणि त्याचा भरपूर फटका आम्हाला बसतोय. धंदा वगैरे काय होत नाही, हप्ते बाउन्स व्हायला बारी आली बार. धंदा होत नाहीये. नाही, सीएनजीचे दर एवढे वाढले, भाडं भेटत नाही, भेटलं तर कमी पैशामध्ये भेटतात ना. हा. नुसतं सीएनजीचे दर वाढून आमचा तोटा झालेला आहे. नक्की काय आहे व्यवसाय तुमचा? आमचा टूर्स आणि ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे. सीएनजीचे दर वाढले तसे मीटरचे दर पण वाढायला हवेत. हा. हो, आणि जर मीटरचे दर वाढले तर तुम्हाला दिवसातून किती सीएनजी लागते? दिवसातून आम्हाला लोकलला तर 2 वेळेस सीएनजी भरावा लागतो. साधारणतः 2 वेळेस भरला तर 1400 रुपयाचा सीएनजीच भरावा लागतो, आणि त्याच्यामध्ये 2500-3000 रुपये धंदा होत नाही सगळा. तुम्हाला काय म्हणायचं आहे काका? सीएनजीचे दर वाढलेले आहेत, तर त्यावर तुमचं काय? मैडम हम लोगों को तो वैसे भारी है, जब से ओला उबेर आ गया तब से और भारी हो गया है। हाँ, तो सीएनजी का दाम भी बढ़ गया है। हाँ, क्या करेंगे मैडम, हम लोग को टैक्सी चलाना ही पड़ेगा। और ऐसे बोला गया है कि पंतप्रधान नरेंद्र मोदी जी ने जो आह्वान दिया था कि अभी प्राइवेट व्हीकल्स वगैरह बंद करना है या फिर मतलब ज्यादा करके चालू नहीं रखना है, तो उसके ऊपर आपकी क्या राय? क्या राय है, क्या कि हम लोग गरीब आदमी को जो रोज कुआं खोदेंगे रोज पानी पी, वही काम है अपना सबका। अभी सीएनजी महागलंय, म्हणजे सीएनजी महाग झालंय, तर त्यावर तुमची काय प्रक्रिया? सीएनजी महंगा हुआ तो भाड़ा भी बढ़ना चाहिए, जो है भाड़ा बढ़ाना चाहिए। कंपनी वाला भाड़ा नहीं बढ़ा रहा है, कुछ भी नहीं कर रहा है, दिन ब दिन रेट कम करते जा रहा है। काला पीला टैक्सी का हमसे ज़्यादा किराया है, ऑटो का ज़्यादा किराया है, हम लोगों का रेट बहुत कम है मैडम। रेट बढ़ना चाहिए, सीएनजी बढ़ा तो रेट भी बढ़ना चाहिए। पहले से भी कम अभी हो गया है, रेट को और बढ़ाना चाहिए। हाँ, वही मतलब रेट बढ़ना चाहिए। हम लोग तो यही चाहते हैं कि सीएनजी बढ़ा तो थोड़ा रेट भी बढ़ना चाहिए। हाँ, सीएनजी पहले से बहुत बढ़ गया है। अभी पहले हमें काला पीला टैक्सी है, ऑटो टैक्सी है, नॉन एसी में जा रहे हो हम लोग को, उससे भी कम मिलता है, फिर हम लोगों को रेट कम मिलता है। अभी जो पंतप्रधान नरेंद्र मोदी इन्होंने आह्वान दिया था कि व्हीकल्स वगैरह जो कार है जो सीएनजी पे पेट्रोल पे चलती है, जो अपने प्राइवेट व्हीकल्स है वो बंद करना है, तो अभी वो बारी आ गई है कि अभी बंद ही करना चाहिए? अभी मतलब बंद क्या करना चाहिए, अभी लोगों को जो जरूरत है वो तो जरूरत से जाएगा ही, लेकिन अभी रोड पे ये गाड़ियाँ टैक्सी वगैरह यूज करें जो है, ये सीएनजी अभी महंगा नहीं हुआ, ज़्यादा पेट्रोल के भाव में कम है,
तो सीएनजी लेंगे, ये ट्रैवल्स की गाड़ी लेंगे, टूर एंड ट्रैवल्स की, तो थोड़ा उनको भी पेट्रोल बचेगा। यही सब है अभी। क्या लगता है सीएनजी बंद होना चाहिए, मतलब सीएनजी जो है वो उसके जो प्राइस है वो कम होने चाहिए या नहीं? सीएनजी के प्राइस कम होना चाहिए। पेट्रोल के प्राइस बढ़ रहे हैं तो लोग इसको यूज करेंगे, तो सीएनजी का प्राइस कम होना चाहिए और ज्यादा कम होना चाहिए मैडम। तर एकंदरीत आपण पाहिलं की सामान्य माणूस या सगळ्या महागाईमध्ये गुरफटलाच आहे, कारण कोणालाही ही महागाई परवडण्यासारखी नाही आहे. काही जणांकडे स्वतःचे स्कूल बसेस आहेत, काही जणांकडे त्यांच्या स्वतःच्या कार किंवा ते स्वतः त्यांची कार ओला उबरसाठी लावलेली आहे. त्यांच्यासाठी सीएनजी हा खूप नाजूक प्रश्न आहे आणि तोच वाढल्याने आता सध्या नागरिक काही लोक संतापले आहेत. त्यांची जी मनोगत ते व्यक्त करत आहेत ते खूपच विकट आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा मॅक्स महाराष्ट्र. धन्यवाद.